लेग क्षेत्रामध्ये निघून जातो चेंडू, मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. पहिला चेंडूवर येतोय चौकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळतोय. फलंदाज रोशनच्या बॅट मधनं दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय, शब्दचक आहेत. यावेळेला मात्र पकडला जातोय झेल. दुसऱ्या चेंडूवर समाप्त होतोय रोशनाचा खेळ. गडी बाद, पहिला विकेट जातोय. पहिलाच्या गडी बाद झालाय. धावसंख्या 4 असताना नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय. मिस्टर रवी जातोय खेळण्यासाठी. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये नक्कीच किती धावा जमवतोय तो म्हणजे बोवतपाडा संघ. 18 चेंडू असतील. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच 50 धावा कुठल्या होत्या. मिस्टर वसई या संघाने पापडी संघासमोर आणि मिस्टर वसई संघ नक्कीच पुढे आला होता. विजयी संपादन केलं होतं या संघाने. तिसरा चेंडू या मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मला 1 बाउन्स निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. थँक्यू. डिस्पून झालेत. धावसंख्या ते म्हणजे 8 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकातील. राईट आर्म ऑफ द विकेटने चेंडू घेऊन जाईल चौथा रवीसाठी. ओ याला मात्र मागे जाऊन चेंडूला खेळला जात. चेंडू मात्र जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. सीमा रेषा पार. येतोय अजून एक चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 12 या आकड्यावर. हो याला मात्र हलक्या रीतीने फक्त शेअर करत होते चेंडूला. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जाते चेंडू. 5वा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर 12 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. बोवतपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटकातील राकेश घेऊन जाईल. ओ याला मात्र फाईनली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळायचं होतं. अजून एक चेंडू जातोय निर्धाव. पहिले षटक संपले. गडी बाद झाला तो म्हणजे 1. 12 धावा झालेत पहिल्या षटकामध्ये. डीजेला फंदी देऊया आणि मैदानाच्या आत येऊया. या कमॉन डीजे. तर नंबर 2चा गोलंदाज गावती शिलोत्तर या संघाकडनं कोण आहे ते बघूया. महेंद्र येतोय नंबर 2चा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. आता मात्र भरपूर वेळेनंतर भावेश याच्याकडे स्ट्राईक येते. 6 चेंडू मात्र नॉट स्ट्राईक इन एंड कडे तो पत्र बघत होता फक्त आणि फक्त. मात्र 6 चेंडू नंतर मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक येते. शेवट दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर महेंद्र घेऊन जातोय. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 12 धावा आल्या त्या. गोलंदाज
राकेश मार्फत मात्र एक गडी देखील बाद केला होता. यावेळेस मात्र पहिला चेंडू लो पट्ट्यावर डिलिव्हरी होती. व्यवस्थित चेंडूला खेळू शकले नाहीये. जेत जातोय चेंडू. भावेश मात्र निर्धार चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. लार्फ टफ डिलिव्हरी बघायला मिळाली होती गोलंदाज महेंद्र मार्फत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. दुसरा चेंडू ओ यावेळेस मात्र लगातार 2 अवंतरच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळत आहेत. अगदी खोलवर पद्धतीचे 2 चेंडू बघू शकतो आपण डिबेन लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू पडला होता. तिसरा चेंडू 22 फाटी. यामध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न. शतक येतोय कावकोंडावरून चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये भावेशला. धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. दुसरं षटक महेंद्र. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने हाताळले. डावखुर हाताने गोलंदाजी करतोय. यामध्ये पुढे मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं होतं. स्लॉर 1 चेंडू हाताळला होता गोलंदाज महेंद्राने आणि चेंडू पाहतोय निर्धार स्वरूपात. यावेळेला मात्र चेंडूची मात्र वाट बघितली आणि मात्र चेंडूची मात्र वाट लावले. शतरक्षक गचाला फचतर्शन बघायला मिळतं. चेंडू मात्र त्यांना गुंगारा देत निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते म्हणजे 17 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. दुसऱ्या षटकातील यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू फक्त डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर आणि चौथ्या चेंडूवर 4 धावा आल्या. 5वा आणि 6वा डॉटच्या स्वरूपात बघायला मिळाला. दुसरं षटक विश्लेषण करायचं झालं तर मात्र 2 चेंडू पहिले 2 डॉट आले. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवर देखील डॉट बघायला मिळाला आणि 5वा चेंडू 4 धाव आल्या आणि 6वा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर राजू येतोय. राजू शेलका वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी. तिसरं षटक स्लॉग वरचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू 22 फाटी. यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू वाहतोय डॉटच्या स्वरूपात. आतापर्यंत 22 जो आहे फलंदाज तोपर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावांवर तो खेळतोय. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय भावेश. मात्र व्यवस्थित चेंडू बॅटवर आतापर्यंत त्यांनी घेतले नाही आहेत. यावेळेस बघा कार्पेटच्या फाईने चेंडू येतोय. चेंडूला उचलतो शतरक्षक. तोपर्यंत 1 धाव. चांगले शतरक्षण बघायला मिळतं. मात्र 1 धाव काय रोखू शकत नाही. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या आकड्यावर. स्लॉगवरचं षटक चालू आहे गोलंदाज राजू मार्फत. यावेळी फुल टफ डिलिव्हरी. मात्र चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय षटकार रवीच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. या 6 धावांनी धावसंख्या पुढे फरक झपाट्याने वाढते ती म्हणजे 24 आकड्यावर. रवी मात्र येतोय आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्या फंगाफाटी करतोय. आतापर्यंत 18 धावांवर तो खेळतोय रवी. यामध्ये पुण्याचा फुल टफ डिलिव्हरी. शतरक्षक आहेत. इथे मात्र झेल सुटला जातो डीप मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. तर लगेच आपण बघतोय रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. बघूया थर्ड अंपायर आमच्यापर्यंत लगेच डिसिजन कळवतील की चेंडू नो आहे की नाही.
धावसंख्या आहे ती म्हणजे 24 धावा. अगदी टीव्ही स्क्रीनवर आपण बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाज राजू याने. तर नक्कीच याच्यानंतर होणारा सामना चिंतामणी उमरोळी फाटा आणि जीवदानी स्फोटगिरीचा दोन विजेत्या संघामध्ये नक्कीच पहिल्यांदा मॅच होईल. त्याच्यानंतर हा मात्र हा सामना होईल आणि शेवटचा सामना अष्टभुजा लहुपाडा आणि कृपादेवी बॉईज उमरोळी असा सामना बघायला मिळेल. तर सेफ आहे, चांगला चेंडू गणण्यात येईल. फलंदाज थोडासा आपण बघतोय खेळत असताना मात्र थोडासा झुकला होता आणि त्यामुळे नक्कीच इथे मात्र चांगल्या चेंडू समाप्ती झालाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 26 धावा. 4 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. राजू हो यात मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू बघायला मिळतोय. इथे मात्र डायरेक्ट हिट पहिल्यांदाच करायला होती. या वेळेला मात्र दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे. जिथे एक धाव होती तिथे मात्र एक धाव अजून ऍड केली जाईल. डायरेक्ट हिट जर पहिला केली असती तर नक्कीच गडी बाद करू शकले असते. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत गेले होते. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये नक्कीच चांगला प्रयत्न त्यांचा बघायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील या इनिंग मधील. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय. वन बाफने चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 30 या आकड्यावर 31 धावांचं टार्गेट असेल. काय होईल काय घडेल या 3 षटकामध्ये नक्कीच आपल्याला कळेल. कुठचा संघ पुढे जाईल, कुठच्या संघाला मात्र घरचा प्रवास करावा लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कम ऑन डिझाईन. तर इथे मात्र आपण बघू शकता की गावदेवी शिलोत्तर संघ थोडासा उशिरा आल्या कारणाने मात्र त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागले. शेवटचे 3 चेंडू नक्कीच मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र कपात करतो आम्ही शेवटच्या ओव्हरसाठी. तर 15 चेंडू असतील आणि 31 धावांची गरज असेल. म्हणजे 15 चेंडू मध्ये तुम्हाला 31 धावा या बनवायच्या आहेत. चला लगेच शतरक्षण सजून घ्या. बोबतपाडा बॉईज बोबतपाडा. जास्त वेळ न घेता मात्र लगेच शतरक्षण सजून घ्यायचंय. तसेच गावदेवी शिलोत्तर संघ आपलं सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्या. चला जास्त वेळ घेऊ नका. शतरक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक संघाने आजचा दिवस फायनल डेचा सामना आहे आणि नक्कीच फायनल डे मध्ये नक्कीच आपल्याला जो वेळ जो आहे तो मात्र वाचवायचा आहे.
आपण बघतो मित्रांनो आई सोनफरी स्पोर्ट तांबडमाड 2025 हे शानदार असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. तर नक्कीच उसी आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी मात्र रजा घेत आहेत. सलामीची जोडी या 31 धावा घेऊन मंद मंद पावलांनी मात्र मैदानाच्या दिशेने जात असताना एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला आहेत फलंदाज महेंद्र. तर नंबर 1 चा गोंदाजी मार्कवर येतोय मिस्टर रवी येतोय. 15 चेंडू मध्ये नक्कीच 31 धावा या बनवायच्या आहेत. जर ही मॅच जिंकायची असेल तर गावदेवी शिलोत्तर या संघाला. मात्र या संघामध्ये आपल्याला अजय तुमडा दिसत नाही आहेत. त्याच्यानंतर ललित भवर दिसत नाही आहेत. प्रवीण परेड नाही दिसत. कदाचित नागला इथे त्यांचा सामना चालू असेल त्यामुळे मात्र इथे मात्र उपस्थित होऊ शकले नाही आहेत. हरकत नाहीये. मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. विशाल आणि महेंद्र अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 ला गोंदाजी मार्कवर येतोय मिस्टर रवी. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. पहिलं षटक पॉवर षटक आणि टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर रवी. पहिला चेंडू घेऊन जाईल विशाल पाटी. हो याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. शत्रक्षक येतोय. थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळतं आणि त्याचं प्राप्त म्हणजे इथे मात्र 2 धावा. एक धाव 2 धावा जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट आहे. कशा प्रकारे पार केलं जाईल गावदेवी शिलोत्तर संघामार्फत. ओ याला मात्र सफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. दुसरा चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. 30 सर्कलमध्ये बघायचं तर एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे. त्याच्यानंतर आपण एक फॉरवर्ड पॉइंट शतकचे बघू शकतो. त्याच्यानंतर डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर शॉर्ट मिड ऑन आहे. यावेळेस मात्र बघायचं तर मात्र पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. ती अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 या आकड्यावर. यावेळेस मात्र गोलंदाज दिशा कुठे ना कुठे विसरलाय. जे पहिल्या चेंडूवर त्याने हाताळलं होतं मात्र ती मात्र दिशा तो बरकटलाय. पुन्हा एकदा सज्ज होत असताना तिसरा चेंडू घेऊन जाईल विशाल पाटी. या अल्पाचा जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. शत्रक्षक आहेत भावेश. चुकी करणार नाही यात. लागतोय पहिला धक्का. मिस्टर विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विशालाची जागा भरून काढण्यासाठी जातोय मिस्टर रुपेश जाधव जातोय. बघूया काय होईल काय घडेल. चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडला या पहिल्याच षटकामध्ये. मात्र याला मात्र सावरायचं असेल गावदेवी शिलोत्तर संघाला तर नक्कीच इथे मात्र चौकार आणि षटकार नक्कीच या षटकामध्ये एखाद जरी आला तर नक्कीच थोडाफार मात्र सुस्थितीमध्ये जाऊ शकतोय गावदेवी शिलोत्तर संघ. कारण 3 धावांची 3 चेंडूची देखील त्यांना पेनल्टी लागली आहे. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. शत्रक्षक आहेत शॉर्ट फाईन लेगला. एकच धाव मिळेल. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 1 गडी बाद 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना आता मात्र डावखोर आताचा फलंदाज स्ट्राईक यांकडे भरपूर वेळेनंतर मात्र स्ट्राईक वर येतोय महेंद्र. यावेळेस मात्र स्ट्राईक यांकडे येतोय. तर बाबू धुमाल यांचं आगमन झालंय
आम्ही त्यांचं सहर्षाचं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. त्यांना मी विनंती करतोय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय डीप मिड विकेटला, सीमारेषा पार येतोय षटकार. आलू तर काय दिशी येतो करा मग पाहू. लगेच मी गाडी काढली, बुटा बांधली ना निघलो तिचे रस्त्याला. थँक डीजे. 6 धावण्याची धावसंख्या, पुढे फरक ते जाऊन उपस्थिती म्हणजे 10 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल रवी याचा. महेंद्र यांनी नक्कीच समाचार घेराय. यामध्ये पुन्हा एकदा चोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतःच्या फॉलोथर मध्ये झेल घेण्याचा संधी आली होती, मात्र झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला गोलंदाजाने. एक षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. या अशा प्रकारे समीकरण बघायला मिळतं. 9 चेंडू 21 धावा. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय. विशाल जाधव येतोय. आता मात्र नक्कीच मोठे पटके मारावे लागतील. 9 चेंडू मात्र बाकी आहेत आणि 21 धावांची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला महेंद्र चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा त्याने सामना केला. 6 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला रुपेश 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. नंबर 2 चा षटक विशाल जाधव यांच्याकडे हाताळण्यासाठी मात्र फज्ज दिलाय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. डीप मध्ये आपण बघायचं झालं तर मात्र डीप पॉइंटला शतक बघायला मिळतो. त्याच्यानंतर डीप कव्हरला शतक बघायला मिळतो. त्यानंतर आपण बघतो डीप लॉंग अप आहे. डीप लॉंग ऑन बघायला मिळतो. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह मध्ये चेंडूला खेळला जात आहे आणि स्वरूपात गडी बाद होईल मिस्टर रुपेश. नवीन फलंदाज राकेश जातो खेळण्यासाठी. तर थोडाफार स्ट्रगल करताना आपण बघितलं फलंदाज रुपेश याला. नवीन फलंदाज राकेश जातो खेळण्यासाठी. नक्कीच आता मात्र मोठे पटके मारावे लागतील शिलोत्तर संघाला. डावखुराचा फलंदाज आपण बघतोय महेंद्र. आतापर्यंत चांगली फलंदाजी तो करतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. 6 धावांवर तो खेळतोय. विशाल पहिल्याच चेंडूवर विकेट नंतर मात्र थोडाफार त्याचा आत्मविश्वास जो आहे तो मात्र वाढलेला असेल. स्ट्रायकरकडे आपण बघतोय बॅटर डावखुराचा फलंदाज महेंद्र. दुसरा चेंडू घेऊन जाईल. दिशा येतो यावेळेला. याला मात्र नटराज स्टाईलने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही चेंडू. चेंडू डॉटच्या स्वरूपात येतोय चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 10 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद झालेत. गावदेवी शिलोत्तर या संघाचे जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट आहे आणि मात्र तिथे त्याचा पाठला केला जातोय. यावेळी मात्र चेंडूला मात्र वाईटिश लॉंग ऑनला फेकून दिले.
सीमा रेषा पार येतोय षटकार. त्याकडे आपण रिप्ले मध्ये बघू शकतो की कशा प्रकारे मात्र चेंडूला या खेळलं होतं. अप्रतिम अप्रतिम चांगला फलंदाज आपण बघायला मिळतोय तो म्हणजे महेंद्र. धावसंख्या 6 ने पुढे फरकते. जाऊन उपस्थिती म्हणजे 16 या आकड्यावर. 7 चेंडू 15 धावा. हो या मात्र पुन्हा एकदा खेळला होता स्केअरलेग क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धार स्वरूपात. आता मात्र 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. विशाल गोंधळी मार्कवर सज्ज होत असताना राईट आर्म राऊंड द विकेटने घेऊन जाईल महेंद्र फाटी. ओ या मात्र पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अपस्टिक चेंडू मात्र बरकडला जातोय. अपस्टिकच्या बाहेर मात्र चेंडू गेला होता. मात्र आपण बघू शकतो या वाईट पंचांनी घोषित केलाय अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 17 या आकड्यावर. अपस्टिक वर चेंडू जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज विशाल याचा. हो यामध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न आणि साईडला चेंडूला केला जात आहे. एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे मात्र पळून पूर्ण केला जात आहे. ओर्थच्या स्वरूपात धावा येतील त्या तर नाही. चांगला बॅकअप आपल्याला बघायला मिळतं. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोचेल ती म्हणजे 19 आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र 4 चेंडू असतील आणि 12 धावांची गरज. पेनल्टी लागल्यामुळे 3 चेंडू कपात केलेत. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि गडीबाद गॉन. महेंद्र याची खेळी संपुष्टात. गडीबाद. तर शेवटचं षटक नक्कीच 3 चेंडूंचं असेल. 3 चेंडू असतील आणि 12 धाव्यांची गरज. एकतर तुम्हाला 3 चौकार तरी ठोकावे लागतील नाहीतर 2 षटकार ठोकावे लागतील. चला जास्त वेळ घेऊ नका. थोडं फास्ट खेळायचं आहे. बहुतपाडा संघ शतचेनं लगेच सजून घ्या कारण आजचा दिवस फायनल डे आहे आणि त्यामुळे जास्त वेळ खर्च करायचा आहे. नंबर 3चं षटक घेऊन येते गोंधळी मार्कवर मिस्टर रोशन येतोय. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे पटके मॅचला गावदेवी शिलोत्तरच्या बाजूने घेऊन जातील. तर एखादा डॉट आला तर नक्कीच बोबतपाडा बॉईज संघ या सामन्यावर हावी होईल. बघूया काय होतंय काय घडतंय. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. ओ यामध्ये दुर्वान चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र लेट येतोय. बॅट पहिल्यांदा फिरली गेली होती आणि चेंडू जातोय निर्धार स्वरूपात. यष्टीरक्षक रवी याच्या हातामध्ये जातोय. 2 चेंडू 12 धावा. आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतोय गावदेवी शिलोत्तर संघ. 2 चेंडू 12 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू फाते निर्धार स्वरूपात. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावा. नो पडला तर नक्कीच इथे मात्र थोडासा मात्र ऍडव्हान्टेज मिळेल गावदेवी शिलोत्तर संघाला. किंवा नशीब आता वाईट निश्चित चौकार गेला तर नक्कीच नशीब उघडू शकतं. यावेळेस मात्र बॅटची एज आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जात आहे.
ते म्हणजे बोबतपाडा बॉईज बोबतपाडा संघाकडनं. आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधून परतीचा प्रवास करावा लागतोय गावदेवी शिरोत्तर या संघाला. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग दर्शवल्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा हीच आमच्याकडनं अपेक्षा. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रवी सोळे. 11 चेंडू आणि